बाबळी पोत, इकडली अक्की इकीन, तुही जिरीन, तुही जिरावली नाही ना मी म्हणा म्हणा. कोणती मुळे? अज्ञान. सासूजन सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मग मी पाहते. नवी नवरी पाहिजे महिला म्हणलं नवी नवरी, यंदा लय नवरी आल्या, यंदा भाद्रपदात लग्न चालू आहे. मी म्हणतो महिना कोणता असू द्या लग्न करून टाका, मरू दे तिथी बी ती पाहिजे नाही. पहाटी जमलं का तांबड्यात लगीन, थांबला तो मेलाच. नवी नवरी पाहिली ना महिला म्हणलं नवी नवरी, इथवर हिरव्या बांगड्या, इथवर तळपायाला मेहंदी, केसाला मेहंदी, इथल्या फटी चमकी, इथं वेगळा कलर, यामध्ये खाचत एक कलर, या भवयांना एक कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. काही वेळेस केस मोकळे आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. बरं का, कोणत्या गुरुजी का होती काय व्याकरण शिकायला काय कळत नाही, पण सिस्टमॅटिक बोलणार. एव्हा तेव्हा केव्हा, कशा वय टीम मध्ये ती पागलच ती. एव्हा तेव्हा केव्हा, अय्या एव्हा केव्हा, अय्या वाव वाव. आणि येईन त्याच्या पाया पडती, येईन त्याच्या पाया पडती. 5-50 रुपये मिळा त्या पाया पडायचे. आणि ती सासू म्हणती जाऊ मोरबाई, माझ्या पप्प्याचं उशिरा झालं बरं, पण काम लय भारी झालं बाई, वस्तू लय खास मिळाली बाई, मी तर डोळे मिटायलाच मोकळे झाले पहिल्या आठवड्यात. बरं का, पहिल्या आठवड्यात. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय, काय सांगते आणि काय ऐकते, हाय ते बरं आहे ग बाई, हाय ते बरं आहे. मा पप्प्या पार याडा झाला बाई, माझ्या सपनात नव्हतं मा पप्प्या एवढा बिघडत, पण पार कामातून गेला बाई. आता 2-4 दिवसापासून तर आथरू नाही पप्प्याच टाकीतो, आपलं तर डोक्यात बंद झालं. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं मा पप्प्याला काहीतरी म्हणा ना केलं. अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता. दुःख करीत नाही. तुम्ही अभ्यास करा ह्या 4 वर्षात. डॉक्टर, इंजिनियर, CA, API, PI अशा पोरानं पुरी काम प्रेम करीत नाही. पुरीने नुसता भंगार पोरानं तडका उठवला. भंगार. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतंय, इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, लोकांच्या मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय, काही नट पाहते का त्या डोळ्यात. हसण्यासारखं लोकांना राग येतो कुशाला इंद्रिकेचा, हे राग येतो लोकांना. आज या 4 वर्षामध्ये अक्षरशः पुरीनी बाप रडवले आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत. काय म्हणते तुमचं, बोलत नाही. आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार ठरतो, आम्ही बोलतो तर आम्ही घोडे खायचो लोकांशी, आम्ही शिव्या खायचे. आज अक्षरशः पुरी अल्पवयीन आहेत, इतक्या मूर्ख पुरी आहेत. एवढं काही समजत नाही आपल्याला. जो आयुष्यात मध्ये बाप कधी रडलो नाही तो बाप पुरीने या 4 वर्षात रडवलाय महाराज. हे बा, संपत्तीला किंमत नाहीये, संस्कृतीला किंमत आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाने मिळणार नाहीत, काही गोष्टी परमार्थाचा ओलावा लागतो तेव्हा मिळतात. घरांमध्ये परमार्थाचा ओलावा पाहिजे. जो बाप कधी आयुष्य, एकच मिनिटात ऐका, जो बाप कधी आयुष्यात पुरीनो रडला नाही तो बाप पुरीने रडला बाप. ज्या बापानं गरिबीमध्ये दिवस काढले तो रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसाला बोलतो माझी मुलगी सापडून द्या हो, माझी मुलगी सापडून द्या, माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो फक्त तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी मुलगी सापडून देईन. पोलिसाने मुलगी सापडून आणली तर तो बाप पोलिसाच्या पाया पडला. काय पाया पडला, काय गरज आहे त्याला, पण काय गरज आहे, पण पडला. आणि पाया पडणारा बाप पोलिसाला म्हणला मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने बुडेल, माझ्या काळ्या आईचा व्यवहार करेल. फक्त मुलीने त्या मुलाचा नाच सोडावा. पोलिसाला सांगितलं माझा बापच माझा दुश्मन आहे. हे आज बसलेल्या लोकांची चित्र आहेत. एवढ्या खाली बापाला वर मान काढायला जागा ठेवली नाही आणि वरून पुरी इंद्रिकरला शिवाय देत्या. प्यार क्या चीज है, इंद्रिकर को क्या मालूम है.
प्यार तो अंधा होता है, इंद्रिका ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेल्या तर बंगल्या पुढून रोजानं जातात. बंगल्यात राहत होती, झक मारीत होती, बंगल्यातून पळून गेली आणि इळा घेऊन दुसऱ्याच्या गावात आणायला जाते. कुडून? बंगल्या पडून. आणि तो बाप रोज बंगल्यात पाहतोय. खरंय का खोटंय बोला? समजत नाही आपल्याला काही. आम्ही ठेका घेतला शिव्या खायचा. आज आयुष्यामध्ये बापाची मुलगी पळून गेली. काय राहिलं तुम्ही? आज 5 किलोमीटर मध्ये मुलगी शाळेत घालणं मुश्किल झालंय. आणि पुरी इतक्या भिंडो झाल्यात का पुरी आपल्या पोरानं प्रेम सुद्धा करीत नाही. आता आपल्याकडचे प्रेम बंद झालं. इथून बाहेरच्या राज्यात गेम खेळत होती. पबजी, इंस्टाग्राम, मेले का हे पोर? आणि हे क्लिपा बिल्पा टाकणारे जे पोर आहेत नाही, मोबाईल बंद केले, हे मोबाईल वापरणारे जे पोर आहेत ना, या नालायकांचा धंदा आहे. धंदा आहे यांचा. एखाद्या मुलीचा फोटो काढायचा, तो तिला व्हायरल करायचा, तिच्या का 5 लाख रुपये मागायचे आणि चांगले बाप नकाशातून काढून टाकायचे. हा धंदा आहे पोरांचा. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला ना.